मित्रांनो, हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेकरिता आहे। 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये ज्या संच मान्यता होणार आहेत त्या संच मान्यता युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर जे विद्यार्थी अपडेट होतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन होणार आहे तेच विद्यार्थी सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलमध्ये फॉरवर्ड होतील आणि त्याच मुलांची संख्या संच मान्यतेसाठी काउंट करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे आपण तालुका स्तरावर काही कॅम्पचं नियोजन केलेलं आहे। केंद्रनिहाय एक शेड्यूल आम्ही तयार केलेला आहे आणि त्या केंद्रातील शिक्षक किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एखादे लिपिक यांना शाळेच्या ज्या हजेरी आहेत, दाखल खारिज रजिस्टर आहेत ते घेऊन गटसाधन केंद्रामध्ये जावं लागणार आहे आणि तिथे असलेले MIS कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर त्या सर्व हजेरी आणि युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलच्या डॅशबोर्डवर असलेली वर्गनिहाय पटसंख्या यांची तपासणी करणार आहेत आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी एक्स्ट्रा असतील ते विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणार आहेत आणि जे विद्यार्थी कमी असतील त्या मुलांना इम्पोर्ट करणार आहेत। आजही आपल्या जिल्ह्याची मागील 2 महिन्यापासून सतत प्रयत्न करूनही जवळपास 7,000 नी पटसंख्या घटलेली आहे आणि हे विद्यार्थी शाळेमध्ये आहेतच, परंतु त्यांना इम्पोर्ट केलं गेलं नाही किंवा काही अडचणी आहेत ज्यामुळे ते इम्पोर्ट होऊ शकत नाहीत। तर या सर्व अडचणींचा शोध घेण्यासाठी आणि सर्व शाळांचा डॅशबोर्ड अचूक करण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करण्यासाठी आपण हा कॅम्प अरेंज करत आहोत, आयोजित केलेला आहे। आपण या कॅम्पला भरभरून प्रतिसाद द्यावा, स्वतः जावं किंवा इतरांना कुणाला तरी पाठवावं आणि ती पटसंख्या तपासून घ्यावी। प्री प्रायमरीचे सर्व विद्यार्थी पोर्टलला येतील याची खात्री करावी। पहिल्या वर्गाचे एनरोलमेंट 100% होईल याची खात्री करावी। 11व्या वर्गाची एनरोलमेंट 100% होईल याची खात्री करावी। सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आहे। थँक्यू।